नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. भारत पाकिस्तानचं युद्ध कधी होणार याच्यावरती इतक्या भयंकर चर्चा चालू आहेत. या न्यूजवाल्यांनी तर किंवा न्यूजवरती या सगळ्या गोष्टी नुसत्या फिरत राहतात की आता ते नेव्हीवाले तयार झाले, इकडे आपले जवान सगळे तयार झालेत, कधी आदेश येऊ शकतो, कधीही काही होऊ शकतं. पण खरंच भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होईल का? मी आता जसं तुम्ही थंबनेलला बघितलं की उद्या भारत पाकिस्तानचं युद्ध आहे असंच सांगत बसतोय की झालं, चालू झालं, होईल बघा, आत्ताच होईल, आत्ताच सगळ्या गोष्टी होतील. पण खरंच होईल का? मला काय वाटतं या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलणार आहे. भारत पाकिस्तानचं जर युद्ध झालं तर त्याचे परिणाम काय होतील ते काय आपण एवढे काही मोठे तज्ज्ञ नाही आहोत, पण परिणाम तर निश्चित होणार. युद्ध आहे, दोन देशांमधलं युद्ध आहे, जीवितहानी होणार, तुमची आर्थिक हानी होणार, जे काही सगळ्या गोष्टी होतात युद्धानंतर त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागणार. पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला इतका भ्याड आणि भयंकर हल्ला होता की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. ज्यांच्या आपल्या कोणाच्या घरी गेलं नाही कोण, त्याच्यामुळे आपल्याला एवढं काय त्यातलं माहीत नसेल किंवा दुःख आहे, पण तेवढं नाही जेवढं त्या लोकांच्या घरातलं एक कोणतरी सदस्य गेला आहे. त्यांना माहीत असेल की याला ती जी गोष्ट आपण फिरायला गेलो पण ते काय झालं, त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्णपणे ते सगळं विरुद्ध दिशेलाच गेलं. म्हणजे आपण मौज मजा करायला गेलो होतो आणि परत येताना आपण काय करून आलो, या सगळ्या गोष्टी त्यांना आतल्यात खात असतील. लक्षात ठेवा, ते भयावह सगळं दृश्य आहे. कारण समोरचा माणूस त्याच्या पुढच्याच्या डोक्यात गोळ्या घालतोय हे पाहणं आणि त्या सगळ्या गोष्टी खरंच ते शब्दात सांगू शकत नाही आपण सर्व. पण किती दिवस हा देश स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत हे पाकिस्तान तिथं बसून हे अतिरेकी सगळे या देशावरती काही ना काहीतरी करतात. आपले कित्येक जवान मारले गेले आत्तापर्यंत. जवानांची यादी जरी तुम्ही काढली किंवा सर्च जरी केलं की किती जण अतिरेकी हल्ल्यामध्ये आपले जवान मारले गेले तर तुम्हाला कितीतरी नावं भेटतील. कितीतरी सामान्य नागरिक मारले गेले, कित्येकदा आपल्या भारताला डिवचायचा प्रयत्न केला. मग आपण का नाही पाकिस्तानची युद्ध करत? आता तर बाबा काँग्रेसचं सरकार नाही आहे की बाबा ते मग त्यांची सगळ्या गोष्टी करत बसेल, त्यांचे लाड पुरवत राहील. आता तर आम्ही म्हणतोय की आमचं हिंदुत्ववादी सरकार आलं आहे, नरेंद्र मोदींचं सरकार आलं आहे. मग का नाही नरेंद्र मोदी हल्ला करत? नरेंद्र मोदींच्या काळातला काय पहिलाच हल्ला नाही आहे, पुलवामामध्ये झालं, अशा अनेक ठिकाणी छोटे मोठे हल्ले होतच होते. का नाही आत्तापर्यंत पाकिस्तानच्या चिंध्या उडवून टाकल्या? जे आपण सर्व भारतीय, इस्रायलनं गाझावरती अटॅक केला म्हणून तिकडे इस्रायलचं कौतुक गाणार आहे आपण. बघा बघा काय ते इस्रायल आहे, लगेच ज्या सगळ्या गोष्टी असतील त्या जिथल्या तिथं करून टाकल्या मागचा पुढचा विचार न करता. मग भारत का शांत बसला आहे? ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंना जाळलं जाते, मारलं जाते, तिथं कित्येकांनी अत्याचार केले जात आहेत, तो झाडवरचा बांगलादेश, त्याच्यावरती आम्ही हल्ला करू शकत नाही? त्या बांगलादेशच्या सीमेवरती स्वतः अमित शाह देशाचे गृहमंत्री सांगतात 400-500 किलोमीटरच्या अंतरावरती किंवा त्या सगळ्या भागामध्ये सैनिक नाही आहेत, त्याच्यामुळे बांग्लादेशमधले अवैधरित्या येत आहेत जात आहेत, त्यांचं ते रस्ताच बांधला आहे. अमित जी, थोड़ा इलीगल माइग्रेशन की ओर चलते हैं. ये मुद्दा जो है आपने भी कई बार उठाया है, खासकर बांग्लादेश में जहां तख्ता पलट होने के बाद से ये बढ़ा है, तो इस पर क्या कदम उठाएंगे कि ऐसा न हो? इसको हम कैसे टैकल करेंगे? देखिए, सबसे पहले तो मैं इसके लिए बंगाल की जनता को विनती करना चाहता हूं, आने वाले चुनाव में भारतीय जनता पार्टी की सरकार बना दीजिए, समस्या वहीं से समाप्त हो जाए. इसलिए क्योंकि ममता जी हम पर आरोप लगाती है कि भाई बीएसएफ बॉर्डर को देख रही है और आप कैसे घुसपैठ हो और बंगाल से दिल्ली तक, बंगाल से जम्मू तक कैसे पहुंच जाते? भारत सरकार क्या कर रही है? पूरे देश को मालूम है कि बॉर्डर पर फेंसिंग करने के बाद भी लगभग 250 किलोमीटर बॉर्डर ऐसी है जहां फेंसिंग हो ही नहीं सकती. नाले हैं, बड़ी बड़ी नदियां हैं, विकट भौगोलिक परिस्थिति है और 400 किलोमीटर बॉर्डर ऐसी है जहां पर बंगाल सरकार हमें फेंसिंग करने के लिए भूमि नहीं दे रही. अब जिस बॉर्डर में 600 किलोमीटर खुला रह जाए वहां घुसपैठ का रोकना बहुत दिक्कत होता है. हे स्वतः गृहमंत्री सांगतात देशाचे. एवढूसा बांगलादेश एक राज्य आहे ज्याला ते आपलं, ते नुसतं तिकडचे 2-3 राज्यांचे पोलीस जरी लावले तरी ते बांगलादेश हातात येईल. आणि पाकिस्तान देखील क्षेत्रफळानं कमी आहे. आज देशासोबत आपल्या स्वतः भारत देशासोबत अमेरिका आपल्यासोबत आहे, रशिया आपल्यासोबत आहे, बाकीची सगळी राष्ट्र आपल्यासोबत आहे, युरोपियन राष्ट्र आपल्यासोबत आहेत. ज्यांना आतंकवाद संपवायचा आहे, कट्टरतावाद संपवायचा आहे, ती सगळी लोकं आपल्यासोबत आहेत. तरी पण आपण आक्रमण का करत नाही? जी अमेरिकन जी काही सैन्य आहे ते सिरियामध्ये उतरतं, इराणमध्ये, इराकमध्ये, तिकडे जाऊन त्यांचे ऑपरेशन चालतात, धडाधड गोळीबार करतात, धडाधड सगळ्या गोष्टींना उडवून टाकतात. ज्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसवर हल्ला झाला म्हणून त्यांनी त्या ओसामा बिन लादेनच्या घरात घुसून लाईव्ह सगळ्या गोष्टी दाखवून त्याला ठोकला, तिथून उचलून आणून त्याला समुद्रात आणून फेकला. आमच्या इथे थडगी बनवतायत, आमच्या इथे जुलूस निघतोय अतिरेकी मारल्यानंतर. का आम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करत बसतोय चहूबाजूनी? मी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा मला एक गोष्ट सापडली आणि ती गोष्ट इतकी धक्कादायक आहे
खरंच तुम्ही त्याचा विचार नाही करू शकत. ती म्हणजे आपली वोट बँक. मी जेव्हा विचार करत होतो, तुम्हाला काय वाटलं मी काय बीजेपीविषयी बोलत बसतो, हिंदुत्ववादी म्हणून मी काय अगदीच त्यांचं सगळ्याच गोष्टी झाकून नाही. जे आहेत, जे निदर्शनास येतं आहे ते आपण बघायचं आणि ते आपण त्याच्यावरती निश्चित बोलायचं आणि ते समजलं देखील पाहिजे की राजकारण नक्की कसं चालतंय आणि काय केलं जातं आहे. हा पहलगामची गोष्ट आधी समजून घ्या नक्की काय झालं. जिथं 27 लोकांना हिंदू म्हणून विचारून मारलं, एक जण मुस्लिम मारला. कारण या सगळ्या 27 लोकांवरती त्या सगळ्या घटनेवरती पडदा टाकता येईल. त्यानंतर लगेच सगळे कॅन्डल मार्च घेऊन यांची जी बी टीम बाहेर पडली, जे सगळे सेक्युलरवादी की नाही तुम्ही धर्माचा रंग देऊ नका, या सगळ्या अतिरेकीच्या गोष्टीने किंवा याच्याने पहा तुम्ही. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं, हातात मेणबत्ती होती. आपण सर्वांनी पाहिलं असेल की सगळी लोक जमा झाली, ही सगळी लोक सगळ्या गोष्टी दाखवायला लागली की नाही धर्माचं काही याच्यात किनारच नाही आहे. गनमॅन म्हणतात, त्या अतिरेक्यांना कोणतरी गनमॅन आले आणि त्यांना मारून टाकलं. तिकडं पाकिस्तान किंवा इथल्या भारताच्या त्या पाकिस्तानच्या कुठल्या कार्यालयामध्ये केक घेऊन जाण्यात आला कापण्यासाठी, का तर यांना मारले म्हणून. तिकडं पाकिस्तानमध्ये बसून सांगतात की हे तिथले कोण फ्रीडम फायटर असतील त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या असतील. क्योंकि ये हमने ये नहीं कहा, वो हमें शुक्रगुजार होना चाहिए कि ये तो फ्रीडम फाइटर्स भी हो सकते हैं, वी डोंट नो कि कौन है. तो हमने कोई किसी किस्म की बिल्कुल ऑनेस्टी के साथ स्टेटमेंट दी थी, लेकिन मैं समझता हूं कि उन्होंने अपनी फेलियर को और अपनी सियासत को जो इंटरनल है और अपने जाती अजाइम जो उनके अंदरूनी है उसका हवाला करते हुए एक दफा फिर ये जो इनडायरेक्टली पाकिस्तान की तरफ ये मामले को उसकी तरफ इशारा करने की. सिंधूचं पाणी अडवाल तर भारतीयांचं रक्त त्यातून वाहल. पाण्यापैकी आधी भारतीयांचं रक्त तिथून वाहील. तिथं दुसऱ्या कुठल्या एम्बेसीमध्ये तो आहे तो अधिकारी, तो भारतीयांना गळा कापून टाकण्याच्या तिथल्या समोरासमोर कॅमेऱ्याच्या धमक्या देतोय. एवढं सगळ्या कुरापती करणारी सगळी लोक नरेंद्र मोदींना किंवा आपल्या भारतीय सरकारला सगळे डिवसत आहेत, तरी आमचं भारतीय सरकार गप्प काय? वोट बँकचा विचार चाललाय का? जसं आम्ही बोलतो की शरद पवार वोट बँकचा विचार करतात, काँग्रेसवाले वोट बँकचा विचार करतात, मग नरेंद्र मोदी कुठल्या वोट बँकचा विचार करतात? कोणती नक्की वोट बँक दुखावली जाईल हे युद्ध चालू झाल्यानंतर? ती म्हणजे मुस्लिम आणि लेफ्टिस्ट लोक, ज्याला आपण डाव्या विचारसरणीची लोक म्हणतो, ही लोक खास करून दुखावली जातील. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, कट्टरतावाद संपवायचा आहे किंवा कट्टरतावाद आपल्यावर येतोय. आपल्यावर म्हणजे कुणावर? हिंदूंवरती येतोय. हा देश हिंदुस्थान आहे, ज्याला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे. याला जर इस्लामी राष्ट्र करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी अशा पद्धतीनं कराव्या लागतील, तो म्हणजे आतंकवाद. मग जर पाकिस्तानवर युद्ध केलं, पाकिस्तानवर सरळ सगळ्या गोष्टी करू लागलो, तर आतल्या आत देशाच्या अराजकता माजायला वेळ लागणार नाही. जी लोक अशी फेसबुक पोस्टवरती किंवा या सगळ्या गोष्टींवरती मजाक उडवतात, जे हसतात, त्यांना कसलं देशप्रेम आहे? त्यांना हिंदू मेलेल्याचं वाईट नाही आहे. त्यांना तिकडं जे काही सगळं भारताचं त्यांचं जे काही पाकिस्तानचं सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, त्याच्यात त्यांना मजा आहे. त्यांना मजा येते की ह्या लोकांनी आपल्या हिंदू लोकांना मारलं, त्यांना त्याच्यात मजा येते. त्यांची स्टेटमेंट बघा या सगळ्या लोकांची. पाकिस्तानींचा विरोध म्हणून काही लोकांनी झेंडे लावले त्या बँगलोरमध्ये. त्या स्त्रिया तिथल्या ते झेंडे उचलून आपल्याच लोकांना तिथल्या शिव्या घालतात. कशाला लावलं? त्यांना देशप्रेम नाही आहे. हे धर्म आणि दुसरा पैसा या दोघांवरतीच प्रेम करणारे लोक आहेत. त्यांना तुमच्या देशाविषयाचं काही घेणं देणं नाही. ते तिकडे जवान तुमचे मरत नाही तर काही होत. नरेंद्र मोदींना भीती या पहिल्या गोष्टीची कुठली तरी या गोष्टीची आहे की देशाच्या अंतर्गत जी अराजकता माजवली जाईल, देशाच्या अंतर्गत जी ही सगळे टाईम बॉम्ब जे आहेत हे जे फुटतील ते अत्यंत घातक असतील. कारण पाकिस्तानवर सरळ हल्ला केला, कारण देशच जर काबीज करायचं असेल तर जीवितहानी निश्चित होईल. पण आतल्या आत ह्या सगळ्या संघटना काम करायला लागतील. सांगू शकत नाही, एखाद्या वेळेस देशामध्ये मोठी दंगल उसळवली जाईल, अत्यंत मोठी दंगल उसळवली जाईल. कारण तुम्ही फक्त आपल्याच देशात डाव्या विचारसरणीची आणि ही सगळी लिबरल लोक आहेत का? तर नाही, जगभरामध्ये ही सगळी लोक या जेव्हा युद्ध चालू होईल तेव्हा या सगळ्या गोष्टींसाठी कामाला लागतील की देश आतून कसा पोखरायचा. कारण भारत सध्याच्या घडीला एक मोठा उभरता देश बनतोय आणि कुठे ना कुठेतरी तो इतर देशांची स्पर्धा करतोय, त्यांच्या खांद्याला खांदा लावतोय. जो एकेकाळी ज्या भारताविषयी बाहेरच्यांचं मत असं होतं की भारत म्हणजे कचरा आहे, तो भारत आज कुठेतरी मोठा होतोय, जगभरामध्ये त्याचं नाव जात आहे. त्या भारताचा पंतप्रधान जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. या सगळ्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी सापडतील आणि बाहेरचे देश देखील आतल्या बाजूने कुरापत्या करायला लागतील. भारताच्या कुशीत असलेले ते बांगलादेश, ते एवढोसा देश, ते देखील काहीतरी वळवळ करायला लागेल. सीमेवरून नको तसल्या गोष्टी आत टाकल्या जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठे ना कुठेतरी भारताला जेव्हा हे युद्ध चालू होईल तेव्हा आतून कसं पोखरायचं ह्या सगळ्या गोष्टींचं सगळ्यात महत्त्वाचं षडयंत्र चालू होईल.
आणि हे नरेंद्र मोदींनी ही सगळी लोक जाणून आहेत की सीमा किंवा एखाद्या देशाला बाहेरच्या देशाला संपवायच्या नादात आपण आपल्या देशाला आतून तर पोखरत नाही आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना विचार करावी लागते. आणि हीच गोष्ट ते विचार करतात. कारण युद्ध करायचं काही 2 दिवसात बॉम्ब टाकले की असं नाही होणार. त्यांच्याकडे बॉम्ब आहेत की पाकिस्तानवाल्याकडे, तेही टाकतील आपल्यावरती. याच्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात होईल. कारण हे युद्ध 7-8 वर्षभर चालू शकतं. सांगू शकत नाही अख्खा देश काबीज करायचा छोटी गोष्ट नाही आहे. तुम्हाला अमेरिका बाकीचे देश मदत करतीलच निश्चित, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. पण युद्ध करायचं तर तुमचे सैनिक, त्यांची जीवितहानी, आर्थिक हानी देशाची, कुठेतरी देश उभारतोय आणि त्याच्यातच युद्ध करायचं झालं तर कुठेतरी देशाची गती मंदावेल. आतले जे लिबरल कोण आहेत सगळे, आता तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे, हे कुठेतरी फुटतील. आणि हे फुटणं, कारण आपली लोक एवढी शानी नाही आहेत, त्याच्यासाठी मग हिंदुत्ववादी कट्टर संघटना किती काम करतायत, त्यांची ताकद किती आहे. यांच्या विरोधात लढायची असेल तर पोलीस यंत्रणा आपली किती या सगळ्यांविरोधात लढू शकते जर अशी कोणती घटना घडली. राखीव बल आपल्याकडे किती आहे, आपली लोक याला कसं सपोर्ट करतात. या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार करावा लागेल. त्यानंतरच युद्ध करावं लागेल. पण मी या विचारांचा आहे की एकदा तिच्याला काय ते होऊनच जाऊ द्या. कारण किती दिवस आपले जवान मरणार, आपले सामान्य लोक मरणार. कारण अपेक्षा आम्हाला आणि विश्वास नरेंद्र मोदींकडून आहे. ह्याच्यापुढे कोण मग होईल काय होईल आपण सांगू शकत नाही. पण नरेंद्र मोदी काहीतरी करू शकतात. हे जे सध्याचं सरकार आहे ते निश्चित यांच्यावरती कठोर काहीतरी शिक्षा देऊ शकतं, यांच्यावरती पावलं उचलू शकतं. त्याच्यामुळे विश्वास आम्हाला आहे. काही नाही, 20-25 किलोमीटर तर जाऊ द्या, सीमा अजून वाढू द्या, काहीतरी होईल. तिकडून बलुचिस्तान देखील आपल्या मदतीला येईल. काहीतरी त्या घ्या तालिबान, अफगाणिस्तान कोंडी करून टाका, यांची अशी कोंडी करून टाका की हा कट्टरतावाद समूळ नष्ट करून टाका. आज नरेंद्र मोदी हे एक जागतिक दर्जाचं एक मोठं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही जगातील सर्व देशांना आव्हान करू शकता कट्टरतावादाच्या विरोधात लढण्यासाठी. या सगळ्या गोष्टींचा वापर करून कुठे ना कुठेतरी युद्धाला सुरुवात केली पाहिजे, या मताचा मी आहे. पण हे जे बातमीवाले हे जे काय रोज चालू आहे, ज्याला कंटाळा आता ऐकून आपल्याला, पण हे सारे अर्ध्या तर बातम्यांच्या खोट्या असतील. हे सारे काय यांचा भरोसा आहे, हे काही फेकत असतील अर्धे TRPसाठी. बरं, दुसरी गोष्ट एक महत्त्वाची मला मुद्दा राहिला तो म्हणजे हे पाकिस्तानी सारे एवढे नागरिक आणि हे बांगलादेशी एवढे नागरिक इथं आहेत, त्यांना बाहेर काढायचं आहे. मोजके काय पाकिस्तानी चाललेत बाहेर, अरे पण बाकी एवढे लाखो लोक इथं राहिलेत, त्यांचं काय. राज्य सरकार आजही ढिम्मपणा करत आहे, पोलीस प्रशासन आजही ढिम्मपणा करत आहे. कित्येक, अरे ह्या तर आपल्या मुंबईत, ह्या ना नुसत्या मुंबईत तुम्हाला कुठलाही सामान्य माणूस दाखवू शकतो की इथं बांगलादेशी राहतात आणि इथं पाकिस्तानी राहतात. कुठलाही माणूस तुम्हाला सांगू शकतो. पोलीस का नाही ॲक्शन घेत त्याच्यावरती? देवेंद्र फडणवीस काय करतात? या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. कारण हेच जेव्हा सीमेवरती युद्ध चालू होईल ना, तेव्हा हेच टाईम बॉम्बसारखे फुटतील, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे टिकटिक वाजतं यांचं चालू झालं, एक जवळ येत आहेत ते, अगदी कधी फुटतील सांगू शकत नाही. अत्यंत मोठा भीषण अपघात यातल्यात करू शकतात आणि हे या तयारीत देखील असू शकतात. यांचे साले कॉन्टॅक्ट कुणाशी काय असतील सांगू शकत नाही. हे ISI BSIच्या संपर्कात इथले आपण किती आतंकवादी पकडताना बातम्या ऐकतो, हे काय तिकडे काय संपर्कात नसतील? अतिशय हुशार आहे ती सगळी लोक, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे सीमा बळकट करायच्या आधी देश आतून आपल्याला साफ करावा लागेल. आणि तो आतून साफ करायचा असेल तर आपल्या पोलीस प्रशासन किंवा आपली सगळ्या यंत्रणा किंवा आपली इथं की भारतीय म्हणून आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे. जे विरोध करतील त्याला आपण भारतीय म्हणून ठेचला पाहिजे. तिथल्या तिथं रस्त्यावर दगड भेटो काही भेटो, त्याचा तिथल्या तिथं मेंदू साफ करून टाकला पाहिजे. तरच आपण ही लढाई जिंकू शकतो, ही आतंकवादाच्या आणि या सगळ्या कट्टरतावादाच्या विरोधातली. त्यामुळे युद्ध व्हावं तर माझी सरळ इच्छा आहे, युद्ध व्हावं. कारण हीच योग्य वेळ आहे. कारण याच्यानंतर पुन्हा सरकार जर ढासळली आणि जर लिबरल आणि डाव्या विचारसरणीची सरकार आली तर कदाचित पाकिस्तान आपल्यावर आक्रमण करायला किंवा आपल्याला धमकी देण्याचा प्रयत्न करेल, एवढंच मात्र नक्की. हा 27 जणांचा प्राण नाही आहे. जेव्हापासून या देशाची फाळणी झाली आहे तेव्हापासून यांनी जेवढ्या कुरापती केल्यात त्या सर्व प्राणांची कुठे ना कुठेतरी बदला घेण्याची आणि त्या प्राणांना कुठेतरी श्रद्धांजली व्हायची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे सरकारने याकडे त्वरित लक्ष देऊन युद्धाला प्रारंभ करावाच.